नमस्कार मंडळी, माझे आदर्श, माझे प्रिय वडील तसेच सर्व ईश्वरांना मानवंदना देऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर मंडळी, आज मी माझ्या राहत्या मुंबई शहरातून माझ्या मूळ गावी म्हणजेच कोकणात जात आहे शिमगोत्सवानिमित्त. कोकणातला शिमगोत्सव हा जगप्रसिद्ध आहे आणि ह्याच्याच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर अशाच व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरच्या कुटुंबामध्ये सदस्य बनून शेवटपर्यंत राहाल अशी मी आशा बाळगते. चला तर मग प्रवासातल्या काही व्हिडिओज आहेत, काही फुटेज मी कॅप्चर केलेत, त्याचा आनंद घेत आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. व्हिडिओ चला चला नको घेते चला नाही जमणार तुम्हाला काय ते ए आती मोठ्याच दे गारटली काय मोठ्यान दे. आला आला आवाज आला आवाज आला आवाज आला अरे चावी आणायला गेलाय मी कॅप्टन मला बनवते बच्चे घेतलेस का नाही सांगितलं होतं आम्ही जेवण बनवून ठेवा आम्हाला माहिती बनवतात जेवण काय ग बरी आहो ना. होय बरे बरे. मारून असा काय आता का आता का काय अशी काय मी असा कसा तरी उभा आहे आता मस्त आता आताच जर मी माझ्या ये दार खोलते बस आली नको जाते ग. हा घरात नाही जाऊ घे. तर मंडळी, आता आपण इकडे आपल्या जुन्या घरात आलेलो आहोत. आय कोण ग कोण वाट चुकला कोण वाच चुकला कसे बरे कोण कोण आले मी एकटीच आले आता. हा बस उपास करे नाही अच्छा. बाबा भाड्याचे गेलेत की नाही बावडीवर गेले. आणि दादा बस काय करते सगळी हाय. नमस्कार मंडळी, मी कशीच बरं तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या नव्या करा व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करून अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे. मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मजेत आहात, खुशाल आहात, सुखी समाधानी आयुष्य जगताय. असंच मनसोक्त मोकाटून आयुष्य जगा मित्रांनो, कारण आयुष्य हे कसं कोड आहे ना, ते जगल्याशिवाय सुटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे, त्याच्यामुळे एकदा निघून गेलेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते. त्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण त्या क्षण तसा जगून घ्या. बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडवरून कळलं असेल की मी आता गावी आले कोकणात, कारण आमच्याकडे यंदा शिमगोत्सव फार उशीर आहे. तर ह्या सगळ्या संदर्भात ज्या व्हिडिओ आहे तुम्हाला आता पुढे आपल्याला पाहायला भेटणारच आहेत. तर आज खास विशेष असं की आज आपल्या भावकीमध्ये माझ्या ताईचं लग्न आहे, म्हणजे उद्या लग्न आहे आणि आज मांडव थापणी आणि हळद आहे. तर मांडव थापणीचा जो कार्यक्रम आहे तो ऑलमोस्ट पार पडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढचा कार्यक्रम पाहायला भेटेल. तसेच दुपारी आज पालखी भेट सोहळा आहे. तर ह्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहतील, पण व्हिडिओला थोडा उशीर होईल कारण मित्रांनो माझा जो कॅमेराच्या बॅटरी आहेत आणि जो कॅमेराचा चार्जर आहे तो मुंबईला राहिला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करणं ह्यापेक्षा व्हिडिओ शूट करणं मला आता जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यात प्रथम तर व्हिडिओ शूट करेन. बाकी व्हिडिओ तर तुम्ही असं सोबत राहा. बाकी चला तुमचा फार वेळ घेत नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण तिकडे जाणार आहोत 3 अंगणामध्ये, म्हणजे आपल्या जुन्या घरात. आपलं घर आहे ते पहिलीकडे, तर आपल्या मागे जे दिसते ते म्हणजे काकीचं घर आहे आणि हे समोर फ्रंटला आपलं घर. मित्रांनो, आपलं हे कोकणातलं घर हक्काचं, सुंदर सुशोभित. आणि ही आपली दारावाटली तुळस. इतकं कडकडीत ऊन असताना देखील इतकी छान तुळस बहरलेली दिसते आपल्याला. चला
सगळे जुन्या घरात गेलेत तिकडे, लग्नाच्या तिकडे लगीन घरात. तर आपण पटकन या वांग्याच्या विहिरीच्या वाटेने आपण जाऊया पटकन तिकडे. सगळी आपली भावकी वाडी सगळी तिकडेच गेले. ही आपली विहीर आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवली होती. या विहिरीला सरकारी विहीरसुद्धा म्हणतात, तसंच वांग्याची विहीरसुद्धा म्हणतात. उन्हाळ्यात त्याच्यामुळे पाणी पूर्ण आटलेलं नाही, तर पावसाळ्यामध्ये पूर्ण इथपर्यंत विहीर भरलेली असते मित्रांनो. चला तर मग जाऊया, उशीर झाला. लेट्स कंटिन्यू. म्हणजे हे आपल्या लगीन घराजवळ आपण आलो आहे. तिलंगड्यात सगळ्या भावकीतल्या बायका कामं करत आहेत. काकी काकी आया हा सकाळी आठवण पडते का कशीच कशी हे कशी हा काय कशीच हा काय हा? काय काय दिसतंय बरोबर तर काय दिसतंय. बरोबर हा नीट सांगा बा काकी होय हो बरे आहेस ना? हो बरी. तू कशी आहेस? बाया बघ हा एकटी झाले पहिली. हो. काय ग काका काय म्हणते चालली किती आज सकाळी आली. ठीक आहे दादा फोटो काढतेस का? हो बरी बाबा. कसे आहात? अरे लगीन घरात जोरदार तयारी चालले. लगीन घराच्या पाठीमागेच आपलं जुनं घर आहे. बाबा पिल्ल्या कैसा आहेस? हे बघ कोण दिसते. दिसतेस आदू कोण आले बघ. माऊल आवाज देत नाही ना. काय करते? आई कुठे गेली? अंगडी करायला मुली दुपार देव बघायला अंगडी नको. त्याडा कुठे गेला ग? ओ मित्रांनो हे आपलं देवघर आहे. काय पिल्लू आपलं हे? देवघर आहे. चला तर मग सगळे लगीन घरामध्ये बिझी आहेत. चला तर मंडळी सगळे लगीन घरामध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळे घरी कोण नाही. उद्या घर पूर्ण भरलेलं असेल. उद्या सगळे मुंबईकरी पुन्हा माघारी आपल्या घरी येतील. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. हा? आणि हा कोण आहे? आणि हा कोण आहे? अर्णव दादा. दादा बोल त्याला. हे काय रे? तुझं नाव काय? तुझं नाव सांग पूर्ण. सांग आदू. तुझं नाव सांग आदू. तुझं नाव सांग पूर्ण. बघ गुड बॉय आहे तू. तू सांग. तुझं नाव सांग पहिलं. हृदय मंगल पूर्वा बारे आणि मम्माचं? स्पृहा स्पृहा. काय तुझ्या मम्माचं नाव? प्रियंका. प्रियंका. मग ते मंडळी नाश्ता करायला या. नाचणीची भाकरी, पोळा, काजूच्या बिया आणि वाकट्या. अरे तू काय खातोय? काय खातोय? बोल नाश्ता करायला या. बोल नाश्ता करायला. तर मंडळी आता लगीन घरामध्ये मांडू थापणीचा कार्यक्रम झाला. तर तो कार्यक्रम काय असतो किंवा तिथे त्या
तिथे कोणत्या कोणत्या विधी पार पडल्या जातात त्या आता आपल्या थोडक्यात आपली आया सांगणार आहे. आया, मांडवथापणेचा कार्यक्रम तिथे कुठल्या कुठल्या विधी केल्या जातात आणि त्याच्या मागचं काय रहस्य आहे? हा सांगायला लागतं का? होय. भटजी बसतात, हां त्यांची काय विद्या आहे ती बोलतात. हां वाहनाची पूजा करतात, तिथं गणेश मांडला जातो, गणेशाची पूजा करली जाते आणि नंतर ते घाणा भरला जातं भाताचं. त्या नवरी मुलगी त्याला हळद कुंकू लावते मुसलांना, अच्छा. असा कार्यक्रम असतो हा. हां. तिथून परत मूर्तमेढीची पूजा होते. मूर्तमेढीची पूजा करून ते आपल्या काय विद्या आहेत ते करतात भटजी. नंतर देव काढण्याचा कार्यक्रम. आणि ते अंगणात नंतर जे घेऊन आले ते देव आणतात ना, हां ते कलम असतं त्याचं 5 घाव मारून तोडायचं असतं ते यजमानाने. अच्छा. ते त्याची पूजा करून ते तोडायचं असतं. तो ताटात भरून तो घाणा असतं ना, हां टोपलीमध्ये भरलेला, त्याच्यात तो ठेवायचं असतं. लग्न लागतं ना त्याच्यावरती अक्षता पडली पाहिजे, मुलीचा मुलग्याचा कोणताही. अच्छा. हां, ते यजमान टाकायचे असतात त्याच्यावर अक्षता, त्या घाण्यावर, त्या देवकावर. असा प्रकार आहे. तिकडे काढायचं कुठं काढतात परता आमच्या विहिरीवर पहिलाच दिवस असतो. ही कोणती प्रथा आहे? ही कोणती प्रथा आहे? जेवणासाठी भोजनासाठी तांदूळ धुवण्याचं विहिरीवरून धुवून आणायचं असतात. अच्छा. पहिल्या दिवसाचं मांडवथापणे. मंडळी, मांडव थापणीच्या वेळी ना गाणं भरताना काही गाणी म्हटली जातात. पारंपरिक गाणी आहेत ती, जुनी प्रथा. त्याच्यामुळे एक आपल्या बुवा आहे गावच्या, त्यांच्याकडे त्यांना जुन्या गाणी पाठांतर येतात. त्याच्या मागची आपली जी प्रथा आहे ती सांगणार हात काढ तोंडातलं. बोल. कोणाला नाही, बोल. आमच्या तलवली गावामध्ये असं घाणावरती वेली आम्ही गाणी बोलतो. तर गाण्याचा मुद्दा असा आहे की गाना जो बरीला विडा जो ठेविला आंधी देव न मेला गणराया. अच्छा. नंतर दुसरा जी विधी पार पडली ते दुसऱ्या विधीला काय म्हणते? ती विधी बाहेर पडली की दुसरी विधी करते वेळी मूर्तमेढीचा गाणं आम्ही बोलतो. अच्छा. ते गाणं कसं? गाण्याचा मुद्दा आम्हाला ऐकवा. दारीचे ग मूर्त मेळी, दारीचे ग मूर्त मेळी, तुझीवर बार ग कैसला, तुझीवर बार ग कैसला, माझीवर बार शेणायाचा, माझीवर बार रांगोळीचा. तिसरा गाणा देवकाशी जाते वेली, तुळशीशी म्हणू लागतं गाणं तो. खांद्यावर कुराडी कुठे चालले ओराडी, जातो बा कोजबाच्या डोंगरात, जातो बा परबाच्या डोंगरात, परबाचा डोंगर तो माझा सागर, कलबाचा देवाक देवाऱ्यात, कलबाचा देवाक देवाऱ्यात. 3 झाले. 3 असतात ना. तर तुम्हाला ही गाणी कशी पाठांतर आहेत? आमची गाणीमध्ये अशी पाठांतरमध्ये काय ऐकूनच पाठांतर. मग तुम्ही ही सासरी शिकलेली गाणी आहेत की माहेर? माहेरी उन्हाचा सासरी आम्ही बोलतो गाणी. अच्छा. बाय कुठं होती झाला आमच्या काम. गाणं कोण नाही बा म्हणे. म्हणा सुरुवात करा तुम्ही. आम्हाला नाही कुठं गेला बोलतली तर
गाण्यावाल्या होय गाण्यात कुठं होतं आपण दिसला ना हात लावा. तिकडे दिले आतमध्ये इथं देवाशी असतील देवाशी बघ झालं पाहिजे त्यामुळे घरातला मसाला कुठला आहे घरातला मसाला काय चल नसला हात घे कुठला तरी यात छान इकडे घे. पायरीमामा डाव्या हातान पायरीमामा पकडा मसला पकडा हा हा हळद वर चढवा सौभाग्य ये और कोई मोठा आहे ना धोतर मोठा वाटतं
झाला आता आपलं झालं ना काम. तिथली तिथं ठेव. हळदीने भिजले अंग माझ्या गाला गावारी, बाबा तुमची कन्या सासरी निघाली. कन्या सासरी निघाली. हळदीने भिजले अंग माझ्या गाला गावारी, बाबा तुमची कन्या चला मंडळी, लगीन घरामध्ये आता जेवणाची तयारी चालू आहे. हाय हा काय बरं ना? हो बरे, तू कशी आहे? आहेस बरे आहे ना? हो बरे बरे. चला तर मग जाऊया. करवली ना नवरी. मस्ती ते चल जेवायला बस. जेवण घेतलं आता. मंडळी जेवायला या. अन्न परब्रह्म ते नंतर आधी हा चला पुढे वा पुढे वा. ते नंतर चला तर मग मंडळी, नुकतंच आपलं जेवण झालेलं आहे. लग्न घरामध्ये आपला संपूर्ण दिवस आजचा गेलेला आहे. आता दुपारी साणेवरती पालखी भेटचा कार्यक्रम आहे. आपली तळवली गावची जी ग्रामदेवता आहे श्री सुकाई देवी आणि पेवेची पालखी श्री झोलाई देवी या दोन्ही सख्या बहिणींचा भेटीचा संगम आज साणेवरती होणार आहे. तर तो सोहळा ठीक 2:30 वाजता आहे. तर आता वाजलेत 2. तर घरी जाऊन चेंज वगैरे करून थोडं फ्रेश वगैरे होऊन आपल्याला परत साणेवरती जायचं आहे. तर गावची अशी आपण काही कोकणातली लग्नाची मस्ती, धमाल मस्ती आपण आता पाहिली व्हिडिओद्वारे. अजून बरंच कार्यक्रम आहे पुढे, जसं की मुलीचं लग्न आहे, आज रात्री हळद वगैरे आहे. आज रात्री हळद गाजवतील, हळदीचा कार्यक्रम. तसंच उद्या लग्न, नंतर पाठवणी, बरीच धमाल मस्ती असणार आहे. तर आपण ते पुढे कंटिन्यू करूया. चला तर मग लेट्स गो. बसले आपण घरी, चेंज करून पुन्हा निघूया. बाय.